बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील थेरला या गावात ऊसतोड कामगार परिवारात जन्मलेली वैशाली आज पोलीस दलात कार्यरत असून पतीच्या निधनानंतर 2 मुलींना सांभाळत त्यांनी बिकट परिस्थितीवर मात केली आहे। वैशाली यांचं न कळत्या वयात लग्न झालं, 2 मुली झाल्या आणि एक दिवस अचानक शेतीमधील नुकसानीमुळे कर्ज झाल्याने त्यांच्या पतीने आत्महत्या केल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळलं। जेमतेम शिक्षण, पदरात 2 मुली आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने आता जगायचं कसं, हा प्रश्न वैशाली यांना वयाच्या विशीतच पडला। कसा होता हा संघर्षमय प्रवास, काय सांगाल? मी पाटोदा तालुक्यातील थेरला या छोट्याशा खेडेगावातून आहे। घरची परिस्थिती लहानपणापासूनच बेताची होती। आईवडील ऊसतोडीसाठी कारखान्यावर जात होते, घरी आजी आजोबांकडे मला ठेवायचे। 14 वर्षे लग्न झाल्याच्या 2003 साली लग्न झालं। त्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी मोठी मुलगी झाली। त्या लग्न झाल्यानंतर शिक्षण बंदच होतं सगळं, शिक्षणाचा काही विषयच नव्हता पुढचा। परत शेतात काम करायचं। नंतर वयाच्या 16व्या वर्षी मोठी मुलगी झाली। ती झाल्यानंतर परत 2 वर्षांनी छोटी मुलगी झाली। असा आमचा लग्न हे काय असतं हेच मला माहीत नव्हतं। लग्न म्हणजे काय, संसार। त्या नापिकीमुळे कर्ज झालं होतं, कर्जाचा डोंगर झाला होता त्यांच्या डोक्यावर। तो फेडायचा कसा याने माझ्या नवऱ्याने 2011 साली आत्महत्या केली। खऱ्या संघर्षाची सुरुवात तर 2011 सालीपासूनच झाली। पती गेल्यानंतर माझं सगळं जग संपलं असं मला वाटत होतं, काहीच शिल्लक नाही। कधी कधी मला पण असं वाटायचं की मी पण माझ्या नवऱ्यानंतर आत्महत्या करावी, आपला काही जगून काय उपयोगच नाही, आपल्यासाठी काही राहिलंच नाही, सगळं जग संपलंय असं वाटत होतं। त्यानंतर मिस्टरांनी, पतीने आत्महत्या केल्यामुळे पोलीस स्टेशनला सारखं येणं जाणं असायचं। तिथं गेल्यानंतर तिथं श्री PI बुधवान साहेब हे होते। त्यांनी सांगितलं, वैशाली तू पोलीस भरतीची तयारी कर, तू पोलीस होशील। मी म्हटलं सर माझं शिक्षण नाही, मी कसं काय करू? सरांनी सांगितलं तू प्रयत्न तर कर। त्यानंतर मग मी 12वीचा फॉर्म भरला, 12वी पास झाले। अवघे 46% पडले 12वीला मला, पास झाले मी, त्यात खुश झाले। शेतीत काम करूनही काहीच हाती लागत नव्हतं, यामुळे वैशालीने शिक्षण घेऊन नोकरी करायचं ठरवलं। अवघ्या 9वीवर सुटलेलं शिक्षण त्यांनी पुन्हा सुरू करत 12वी पूर्ण केली। मात्र चांगली नोकरी लागण्यासाठी अजून शिक्षणाची गरज होती। त्यावेळी पोलीस भरतीसाठी कुणीतरी सुचवल्याने तयारी सुरू करून घरच्यांना राजी करत त्यांनी थेट बीड गाठलं। एका अकॅडमीत अर्ध्या पोटी राहून त्यांनी प्रॅक्टिस चालू ठेवली आणि भरतीसाठी उभी राहिली। पण पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर जिद्दीने दुसऱ्या प्रयत्नात ती सिलेक्ट झाली। भरती करत असताना मी बीडमध्ये आले। गावातून मुलींना शाळेतून काढल्यामुळं गावातून बीडमध्ये आले। घरच्यांना मग सांगितलं की मला भरती करायची, पोलीस भरती करायची। तर घरचे आईवडील जास्त शिकलेले नसल्यामुळे ते म्हणायचे, तू एवढं बिना लग्नाच्या मुली आहेत, त्या भरती होत नाहीत, तू कशी भरती होणार? तुला तर 2 मुली आहेत, तुला रनिंग होईल का? तुला चालणं होईल का? तुला कसं शक्य की तू होणं? एवढं सगळं होत नाहीत। तरी पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि अवघे 500 रुपये घरातून घेऊन मी बीडमध्ये आले। या सगळ्या खडतर प्रवासात त्या आपल्या 2 मुलींना देखील सांभाळत होत्या। त्यांनी आपल्या अंगावर खाकी वर्दी चढवली आणि सगळा भूतकाळ विसरून आपल्या दोन्ही मुलींना उच्च शिक्षित करण्यासाठी ते आता झटत आहेत। एवढा सगळा संघर्ष संपलेला आहे आणि यामध्ये आता तुम्ही उच्च शिक्षित झाले आहात। त्यात आता तुम्ही खाकी अंगावर घालतात, पोलीस झाला आहात। भविष्यात तुमच्या मुलीसाठीचे तुमचे काय स्वप्न आहे? माझ्या घरात तर जास्त कोणी शिकलेलं नव्हतं। माझे जे हाल झालेत, मी जे शिकले नाही ते हाल माझ्या मुलींचे होऊ नयेत आणि त्यांना उच्च शिक्षण भेटावे यासाठी माझी मोठी मुलगी फर्स्ट इयर आहे, BA फर्स्ट इयरला आहे आणि छोटी मुलगी पुणे येथे NDAसाठी तयारी करते।